त्या शामराव जगताप बाबांना त्यांना दादा मानायचे लोक आदराने. वारकरी पंथाचे आदराने दादा म्हणायचे. दादांना 4 मुली आणि 3 मुलं होते. त्यात 4 नंबरची मुलगी समंदराबाई बाबांची खूप लाडकी. त्यांचं लग्न आगाठाण येथील जगन्नाथ पाटील व काय नाव आहे बुवा त्यांचं, आईचं नाव जगन्नाथ पाटील आणि लीलाबाई यांचे पुत्र रमेशराव यांच्याबरोबर झाला. 2 वर्षांनी ते बाळणपणा करता तिथं आल्या गोपाळवाडीला. त्यावेळेस एक नाथ बाबा त्या ठिकाणी आले. बाबाकडे त्यांनी भिक्षा घेतली शामराव दादांकडे. आणि ज्यावेळेस ते वाढण्याकरता समिंदराबाई त्यांना जेवण वाढण्याकरता घेऊन आले, त्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं त्या गर्भावस्थेमध्ये त्या नाथ बाबांनी. तर त्यांनी सांगितलं त्यांचं भविष्य, होणाऱ्या बाळाचं भविष्य सांगितलं त्यांनी, की हा होणारा बाळ संन्यासी होईल आणि त्याचं कुळ मामकुळ, गाव कुळ आणि जिथं कर्म करेल ते कुळ सगळ्याचा उद्धार करेल. ऐकून बाबांना वाईट वाटलं की आपला नातू इतक्या दिवसांनी लाडक्या मुलीचा नातू आणि संन्यासी होणार. त्यांना काळजी वाटायला लागली. पण संतांचं असं असतं, जरी त्यांचं सगळं जगाचं अवघे विश्वाची माझे घरं, त्यांना काही कुठल्या गोष्टीची कमतरता नसती हे त्यांनाही माहीत होतं, कारण ते ज्ञानी होते. मग त्यांनी त्या बाबांना नाथ बाबांना विचारलं की आपण कुठून आलात, तुम्हाला मी आतापर्यंत कधी पाहिलं नाही, कधी बोललो नाही, दिसले नाही तुम्ही, तर आपली ओळख सांगा. तर ते ओळख सांगतात. ते हे मी त्यावेळेस गीतामध्ये लिहिलेलं आहे, ते गीत गाऊन दाखवतो. दक्षिण गंगा जहा गोदावरी, दक्षिण गंगा जहा गोदावरी, वहाँ की तपोभूमि भामानगरी, दक्षिण गंगा जहाँ गोदावरी, सीता के विरह में रोए यहाँ राम, सीता के विरह में रोए यहाँ राम, आंसुओं से भीगी मिट्टी बनी पाषाण, गोरख के शिष्य हम मानिक किसान, गोरख के शिष्य हम मानिक किसान, सदगुरु के चरणों में किया मनदान, अड़भंग को भूल गई दुनिया सारी, वहाँ की तपोभूमि भामानगरी, दक्षिण गंगा जहाँ गोदावरी. तर अशा तऱ्हेने त्या नाथबाबांनी स्वतःचा परिचय दिला की दक्षिण गंगा जिथं गोदावरीला म्हणतात, त्या गोदावरीच्या किनाऱ्यावर जे अडभंगनाथाची तपोभूमी आहे, जिथं राम अश्रूंची शिळा आहे, तिथले आम्ही गोरक्षनाथाचे शिष्य आहोत. त्यांनी एक विभूती दिली की ही विभूती राहू द्या, बाळाच्या आईला आणि बाळाला हा कठीण समय येणार आहे, तर तुम्ही त्यांचं रक्षण ही विभूती करेल. त्याप्रमाणे एवढी विभूती देऊन साधू निघून गेले. बाळ वाढू लागला हळूहळू.
आगाठाणला नाही, चिंचपूरला असताना समिंदराबाई शेतामध्ये काहीतरी सरपणा करता काटक्या गोळा करायला गेले आणि त्यांना काय झालं, ते चक्कर येऊन पडले. लोकांनी त्यांना भूतबाधा झाली म्हणून घरी आणलं, परंतु त्या बेशुद्ध आणि 2 दिवस बेशुद्ध राहून लोकांना डॉक्टरांनी सांगितलं की ह्या गेल्यात. जाण्याच्याच मार्गावर आहे. सगळे इकडं बाबांना निरोप दिला गोपाळवाडीला. बाकीचे नातेवाईक गोळा झाले मौतीसाठी. समिंदराबाईच्या मौतीसाठी सगळे लोक जमा झाले गावगावच्या आसपासचे. बाबा आणि समिंदराबाई अक्कांची आई भाऊ सगळे आले. सगळी रडारड चालू होती. पण रडता रडता समिंदरा अक्कांच्या आईनी त्यांच्या अंगावर असे डोकं टाकलं आणि रडायला लागले. तर त्यांच्या हातात ती विभूतीची पुडी होती, आईंच्या हातात. ते म्हणे एवढंच आहे, साधूने एवढं सांगितलं, मग हा प्रसंग कसा काय आला? म्हणून हे नाथा तूच आता तार, म्हणून त्यांनी ती विभूती त्या अक्काला लावली. त्यांच्या तोंडात थोडंसं दिलं. थोड्या वेळाने अक्का शुद्धीवर आल्या. परंतु त्या नाथबाबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बच्चे को और माँ को नाथ का दर्शन करने को लेके आना जरूर. मग आता हे बाबांना ते आठवलं आणि बाबांना मग वाटलं की यांना दर्शनाला, लहान मुलाला अरुणजींना यांना घेऊन जायला पाहिजे. म्हणून त्यांनी जामखेडला एक कानिफनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिरात ते समिंदराबाईला घेऊन गेले, अक्काला घेऊन गेले. 1-2 महिने त्यांनी तिथली सेवा केली. बाई ठणठणीत झाल्या. म्हणजेच हे अरुणगिरी जे आपल्याला लाभलेले आहेत, हा नाथांचाच प्रसाद हे बाबांना ठाऊक होतं. हळूहळू बाळ 5 वर्षाचे झाले आणि रांजणगाव, नरहरीचं रांजणगाव म्हणून काहीतरी गाव जवळच होतं मामाचं, मामाची सासरवाडी महाराजांच्या. तर तिथं बाबांबरोबर हे नृसिंह जयंतीला कीर्तन ऐकण्यासाठी गेले. तिथं नारायणगिरी महाराजांचं कीर्तन होतं. प्रल्हादाचे कीर्तनात कथा सांगितली. बाबा महाराजांच्या मनावर इतका दृढ परिणाम झाला आणि बाबांनी सांगितलं की तुम्ही सावध व्हा सगळे, आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर जे नारायण 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 करत जे नारद मुनी होते गुरु, तसे गुरु तुम्हाला लाभू द्या. त्या गुरुचा शोध करा आणि तुम्ही तरुण जा. आता या अरुणजींनी विचार केला की आपल्याला नारद मुनी सारखे तर ऋषी कुणी गुरु भेटणार नाही, परंतु ज्यांचं नाव सतत नारद मुनी जपतात ते नारायण नारायण, ते नारायण नावाचेच हे सद्गुरू, हेच आपण सद्गुरू करू, असं त्यांनी मनाशी ठाम धरलं. ते रोज बाबांना आणि त्या आईंना म्हणायचे की मला सराला बेटवर जायचंय, मला परवानगी द्या. बाबा हे अरुणजी महाराज 8 वर्षाचे झाले. एक दिवशी असंच गाई रानातच चारायला नेलेल्या होत्या, सोडून दिल्या तशाच. शाळा शिकले नाही अजिबात. 6 महिने शाळेत गेले, पण असेच पोरांना जमवायचे आणि भजनं हेच म्हणत राहायचे. कारण बाबाच्या संगतीमध्ये त्यांना तो भजनाचाच नाद लागलेला होता, सद्गुरूचा ध्यास लागला होता. आणि त्याप्रमाणे 8 वर्षाचे झाले असताना ते एक दिवशी आईला, अक्काला आणि त्या वडिलांना म्हटले की मला सराला भेटला जायचंय. आई समजूत काढून येत अक्का, परंतु वडील रमेश दादा चिडले त्यांच्यावर. जायचं तर जा, आणि परत आम्हाला तोंड दाखवू नको. वैतागले होते ते तसेच गोपाळवाडीला आले. अरुणगिरी महाराज 8 वर्षाचे असताना. शामराव बाबा काहीतरी आजारी होते.
त्यांना सांगितलं की मला जायचं आहे सराला भेटला. बाबा म्हणून मी तुला घेऊन जाईल, थांब जरा. पण हे पहाटेच उठून निघून आले. 2 दिवस पायी चालले. 8 वर्षाचा मुलगा, उन्हाळ्याचे दिवस, 2 दिवस पायी चालले. चपला तुटल्या, पायाला खडे रुतले, काटे रुतले, रक्तबंबाळ झाले पाय. तसेच ते सराला बेटावर आले आणि त्यावेळेस असंच गुरुकुलातले विद्यार्थी बसलेले होते आणि महाराज काहीतरी गीतावर पठण करून त्यांना काहीतरी सांगत होते. नारायणगिरी बाबा यांनी दुरून तिथून पाहिले, धावत धावत आले आणि नारायणगिरींचे पाय जे घट्ट धरले, सांगितलं की मला आता तुम्ही पाया वेगळा करू नका. नारायणगिरी महाराजांना त्यांची दया आली. पण हे शिकलेले काही नाही, उजळणीचं पुस्तक आणलं. त्यांना 12 खडी अक्षर ओळख करून दिली. महाराजांना आजही हाताने लिहिलेलं वाचता येत नाही. परंतु पहा, जो पहिला वर्गही झालेला नाही ज्यांचा, त्यांचं संस्कृत इतकं चांगलं आहे. 5-6 तऱ्हेच्या वेगवेगळ्या भाषा येतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, रामकथा, भागवत कथा आणि आता नवनाथ संगीत कथा करून राहिलेत ते. तर हे पूर्वपुण्याने, पूर्व ऋणानुबंधाने असे एवढे महान महाराज आपल्याला आज लाभलेले आहेत. 12 वर्षे त्यांनी सराला बेटामध्ये सद्गुरूची सेवा केली एकनिष्ठेने. गुरुवर इतकी श्रद्धा आहे त्यांची की गुरुशिवाय ते देवाला सुद्धा दुसरं स्थान देतात. पहिलं स्थान गुरुला. गुरुच्या आदेशावरून उत्तर भारत भ्रमण त्यांनी 4 वर्ष केलं. पायी भ्रमण केलं पहा. आणि पायी ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस महाराज 20 वर्षाचे झालेले होते. 2001ला महाराजांचे, नारायणगिरी बाबांचे खूप भक्त, सगळेच लाडके. परंतु या भामाठाण येथील जगन्नाथ मोठे बाबा आणि नारायणगिरी बाबाचं कृष्ण सुदामाचं जनार्दन बाबा, जनार्दन मोठे बाबा आणि नारायणगिरी बाबांचं कृष्ण सुदामाचं नातं होतं. त्यावेळी नारायणगिरी बाबांना कोणीतरी एका पंढरपूरच्या भक्तांनी, म्हणजे बाई होत्या त्या, त्यांनी विठ्ठल रुक्मिणी, महादेवाची पिंड असे त्यांना दान केलेली होती. आता ते दान केलेली व तिथं मूर्त्या जवळजवळ शेकडो एकर जमीन आहे सराला भेटला. पण बाबांनी इथं ती मोठे वस्तीवर आणली. का आणली तर तुम्ही आता हे नियोजन पहा सगळं कसं होतं. मोठे वस्तीवर ते मूर्ती आणल्या आणि मोठे बाबांना सांगितलं की तुम्ही यांचं मंदिर बांधा. मोठे बाबाकडून तिथं मंदिर बांधून घेतलं त्यांनी. आता मोठे बाबा मंदिरचं बांधलं, मूर्त्यांची स्थापना झाली बाबांच्याच हाताने. मोठे बाबा म्हणाले की आता मी काय करू, आम्ही शेतकरी माणसं, अडाणी माणसं, आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पूजापाठाचं आम्हाला ज्ञान नाही. त्यावेळेस त्यांनी अरुणगिरी महाराजांचं ते नेहमी जाणं येणं होतं, त्यामुळं खूप त्यांचा लळा होता अरुणगिरी महाराजावर. लहानच अरुणगिरी महाराज या वयाचे. मग त्यांनी सांगितलं की तुमचे अरुण आम्हाला द्या पूजेसाठी. त्या महाराजांना इतर लोकांनी सुद्धा यांची मागणी केली होती की आमच्याकडं पूजेपाठ करता तुम्ही अरुणगिरी महाराजांना द्या, परंतु त्यांना दिलं नाही. आणि यांना एका शब्दावर, तर हे
मोठ्या वस्तीवर आले 2001ला. तिथली देवपूजा करायची वस्तीवरच्या मंदिरातली, आणि फावल्या वेळात जो रिकामा वेळ आहे त्यावेळी ते इथं या शिळेजवळ येऊन बसायचे. त्यावेळेस इथं सगळी काटेरी रान होतं. लोक दिवसासुद्धा यायला भ्यायचे. इथली एक अशी दंतकथा आहे की त्या जव्हरवाणीचं इथं शेत होतं वाटतं पूर्वी, त्यांचा ऊस होता. तर ते ऊस तोडणीकरता लमानी लोक आलेले त्यावेळेस. आता लमानी लोक म्हटल्यानंतर त्यांना खानपिन सगळंच चालतं, पण ह्या गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही इथं उतरलात पण ह्या बाकीच्या गोष्टी टाळा, खानपिन करू नका. पण त्या लोकांनी ऐकलं नाही. देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला, मांसाचा नैवेद्य, आणि मदिरा पिऊन रात्री धिगाणा केला. देव कोपले अडभंगनाथजी. सकाळी सगळे ते जे होते पिलेले खाल्लेले सगळे मेलेले. त्या बायांनी, त्यांच्या घरच्या बायांनी देवाला विनंती केली की आमचं काय चुकलं, आम्हाला काय, त्यांनी केले त्यांना तुम्ही शिक्षा दिली पण आम्ही अनाथ झालो ना, तर यांचा उद्धार करा. तर त्यावेळेस म्हणतात की लिंबातून आपोआप पाणी गळायला लागलं होतं. म्हणजे ही जागा त्या लिंबाच्या पाझरण्याने, पाणी पाझरण्याने शुद्ध झालेली होती. त्या लोकांना इथंच कुठंतरी दफन केलेलं होतं नाल्याच्या काठी. अशा तऱ्हेने यांची तप साधना चालू होती. त्यावेळेस मोरे बाबा म्हणून आहेत, ते अजूनही आहेत, गुराखी गाई चारायला यायचे. ते महाराजांबरोबर बसायचे ध्यान करत. एक दिवशी त्या शिळेजवळून असा धूर निघायला लागला. एक होल होतं शिळेजवळ, त्या शिळेतून धूर निघून राहिलाय. मोरे बाबा म्हणून राहिले की आपण उदबत्ती जाळली नाही, पंचारती जाळली नाही, हा धूर कुठून. घाबरले ते. त्यांनी महाराज महाराज म्हणून महाराजांना दाखवली ती जागा. महाराजांनी ती माती टाकायला लावून ती बुजवलं आणि आपल्या गुरुला विचारलं की हे काय आहे. तर महाराज ते म्हणे, महाराज हो, हा मोठा संकेत आहे, तुमच्या हातून या जागेचा उद्धार होणार आहे. हजारो वर्षापूर्वी या जागेचं वैभव जे होतं ते काळाच्या ओघामध्ये सगळं दडपलं गेलेलं होतं. ते वैभव तुमच्या हातून परत निर्माण होणार आहे, म्हणून हा तुम्हाला संकेत दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे 2005ला नारायणगिरी महाराजांच्या हातून इथं मंदिरासाठी, शिळेसाठी मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन झालं. त्यावेळेस सांगतात लोक की नारायणगिरी महाराज असे जोरात आरडत चक्रा मारायचे, काठी फिरवत, जा पळा, इथं थांबू नका, तुम्हाला लाजा वाटत नाही का, दारुडे दारू पिऊन येतात, असे करता, धिंगाणा करता, वगैरे वगैरे. तर लोकांना कळालं नाही, काही जे पिलेले असतील त्यांना वाटलं आपल्यालाच बोलून राहिले. परंतु त्यांचा संकेत होता, ते जे लमानी लोकांची असंतुष्ट आत्मे होते त्या आत्म्यांचा त्यांनी उद्धार केला. तेव्हापासून इथं काहीच भीती राहिली नाही. आणि महाराजांनी ते मंदिर कथा कीर्तन प्रवचने तर ते करतच होते. तुमच्यासारख्या आपल्यासारख्या भक्त लोकांकडून काही जे मिळेल दान ते, आणि सरकारी याच्यातून हे आज एवढी मोठी भव्य इमारत, भव्य वास्तू त्यांनी ही उभी केली. कशा करता, तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आपल्यासारख्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या लोकांना थोडा तरी विसावा या ठिकाणी मिळावा. मला सांगा, खरं सांगा, आज आपण तुम्ही इथं बसलेला आहात या जागेवर, एकाला तरी घरची आठवण आली आहे का हो, किंवा घरची काळजी करून राहिली का कोणी? इथं किती आनंद, प्रसन्नता वाटते. तर संतांचे हेच अवतार, याकरताच ते जन्माला येतात. त्याचप्रमाणे संत सद्गुरू नारायणगिरी बाबांनी आपल्या उद्धारासाठी
आपल्याला मोक्ष मार्ग दाखवण्यासाठी संत नारायणगिरी महाराजांना या ठिकाणी पाठवलंय. आज आपल्याला त्यांचा इतका उपयोग होतोय, त्यांचं इतकं मार्गदर्शन होत आहे की आपण कृत्य झालेलो आहे. अशा संतांचा आज 42वा वर्धापन दिन आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरताच आज आपण दिवसभर लोकांची गर्दी होती, ये जा चालू होती, आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी एक गीत लिहिले, ते गीत म्हणतो आणि माझ्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला विराम देतो. मंगल दिन बुध मकर ही राशी 4 नोव्हेंबर साल 81. ओम कार्तिक शुद्ध सप्तमीसी गोपाळवाडी मातुल ग्रामासी माता समिंदरा बहुपुण्य राशी जन्मले अरुणोदयासी. ओ माता समिंदरा बाळा जोजविते भविष्य बाळाचे अंगाई गाते. रमेश पित्याचा बाळ संन्यासी होऊनी उद्धारिल तिनी कुळासी. अवताळे जगताप सद्गुरुकुळ कीर्तिवंत करील हे अरुण बाळ. ओम श्यामराव बाबांचे धरुनिया बोट वारकरी पंथाची चालता वाट नारायणगिरींची होताची भेट गवसले सद्गुरु संत हे श्रेष्ठ जन्म मरण्याची सोडविण्या गाठ दाविले मुक्तीचे अडभंग मूळपीठ. हो 8 वर्षाचे त्यागिले घर गुरुपदी सेवा केली निरंतर अडभंगनाथांचे बांधिले मंदिर कीर्तिवंत केले हे भामानगर या देहाचे करुणी चंदन कथा कीर्तने करती प्रबोधन नित्य प्रेरणा द्यावी निळकंठा भामानगरीच्या श्री संत श्रेष्ठा. हो अखंड निरोगी लाभो दीर्घायु
हॅपी बर्थडे टू यू महाराज, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू महाराज, हॅपी बर्थडे टू यू. अरुणगिरींचे अभिष्ट चिंतन, अलक निरंजन, अलक निरंजन, जन्मदिनाचे अभिष्ट चिंतन, अरुणगिरींचे करू अभिनंदन. अलक निरंजन आदेश